screen visible to everyone? Yes, sir. Okay, this is the PDF. Already, what I can say, the MCQs of the this chapter, that is chapter number 5th, and the handwritten notes of this chapter number 5th already uploaded in the drive. So please check it. Okay. So see, in the LED, how MCQs are going to be asked. Last check 80 number MCQ. To display the digit 9 in the 7 segment display, then आता सगळ्यांनी त्या दिवशी 7 segment display काढलाय का? Everybody has drawn it in your what I can say notebook. Yes. बघा मग कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला काय कुठला डिजिट डिस्प्ले करायचा आहे 9 डिजिट डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर कुठला ऑफ पाहिजे आणि कुठले सेगमेंट ऑन पाहिजे तिथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ई शुड बी ऑफ अँड ऑल शुड बी ऑन. ई शुड बी ऑन अँड रिमेनिंग ऑल शुड बी ऑफ. आणि त्याच्यानंतर काय म्हणतोय सी शुड बी ऑफ अँड ऑल अदर शुड बी ऑन अँड सी शुड बी ऑन अँड ऑल अदर शुड बी ऑफ. कुठला असेल? फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन. बरोबर आहे का? काय सगळ्यांना कळलेलं आहे का? सगळ्यांनी एलईडी आणा डोळ्यासमोर. 7 सेगमेंट डिस्प्ले आणा. असा होता आपला 7 सेगमेंट डिस्प्ले. बरोबर आहे का? दिस इज अवर 7 सेगमेंट डिस्प्ले. आता ह्यात आपल्याला कुठला डिजिट डिस्प्ले करायचा आहे? 9 डिजिट. म्हणजे हे जे आहे 9 डिजिट डिस्प्ले करायचं आहे म्हणजे ही लाईन आपल्याला नको आहे. बरोबर आहे का? म्हणजे असा तुमचा 9 डिजिट दिसणार. एव्हरीवन करेक्ट? ओके. मग आता ती लाईन कुठली आहे? विच इज दॅट लाईन? ही लाईन कुठली आहे जी आपण इथनं इरेज केली? दॅट इज नथिंग बट दी ई. म्हणजे ही लाईन जी होती ई ती आपल्याला काय करायची आहे? ऑफ करायची आहे. आणि बाकीच्या सगळ्या लाईन तुम्हाला काय ठेवायच्या? ऑन ठेवायचे. कळले का सगळ्यांना? बघा सिंपल डिस्प्ले इथं तुम्ही आणि ह्याच्यात पण ज्यावेळेस एमसीक्यू पण सॉल्व्ह करता पेपर मध्ये त्यावेळेस पण तुम्ही हा काढणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. ओके, हा असा डिस्प्ले आहे 7 सेगमेंट डिस्प्ले. जर आपल्याला 9 डिस्प्ले करायचे म्हणजे काय हे मी जर इरेज केलं तर हा माझा 9 डिस्प्ले होतोय. आता ही कुठली स्ट्रिप आहे? दॅट इज नथिंग बट दी ई. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? ई ऑफ करायचंय आणि बाकीच्या सगळ्या काय ठेवायचे? ऑन. सो व्हॉट इज युअर ऑप्शन? ऑप्शन नंबर ई. त्याच्याच वर एमसीक्यू बघा 5 डिस्प्ले करायचंय 7 सेगमेंट मध्ये. मग काय काय ऑफ पाहिजे आणि काय काय ऑन पाहिजे? 5 डिस्प्ले बी अँड ई शुड बी अँड ई शुड बी ऑफ. आता बघा अजून एकदा तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. हा असा 7 सेगमेंट डिस्प्ले आहे. आता आपल्याला 5 डिस्प्ले करायचंय म्हणजे काय काय नकोय मला यातलं? this should not I require and this should not I require. So I will display the 5. So कुठले दोन आहेत हे? I think this is nothing but the B and this is nothing but the E. Okay. हा जो आहे इथला जो सेगमेंट आहे तो बी आहे आणि इथला जो सेगमेंट आहे तो ई आहे. म्हणजे आपल्याला कुठले कुठले ऑफ करायचे? बी आणि ई ऑफ करायचे आणि बाकीचे सगळे काय करायचे? ऑन. म्हणजे कुठला ऑप्शन येते? हा, ऑप्शन नंबर बी येते का ऑप्शन नंबर डी येते? ऑप्शन नंबर बी करेक्ट. कारण काय बघा इथं काय म्हटलंय त्यांनी डी ऑप्शन काय म्हणलंय? ऑल सेगमेंट एक्सेप्ट बी अँड ई शुड बी ऑफ. तसं नको, आपल्याला फक्त बी आणि ई काय करायचंय? ऑफ करायचंय. ओके. हा 77 MCQ मी सांगितलं होतं कुठलं मटेरियल आपण यूज करतो. द मटेरियल युज्ड फॉर एलईडी इज माहित आहे का? मी सांगितलं होतं. इफ नो यू कॅन रिमाइंड सियर. त्यावेळेस आपण सांगितलंय कुठलं मटेरियल आहे ते. लिहून घेतलंय का? लिहून नसेल घेतलं तरी लिहा. द मटेरियल युज्ड इन दी एलईडी इज गॅलियम आर्सेनाइड GaAs. ऑप्शन नंबर ए. बऱ्याचशा वेळा हा क्वेश्चन विचारला जातो. ओके. मटेरियल युज्ड इन एलईडी इज गॅलियम आर्सेनाइड GaAs. ओके. त्याच्यानंतर 78 चा तुम्ही क्वेश्चन बघू शकता. एलईडी इमिट्स द लाईट ऑफ रेड कलर, येलो कलर, ग्रीन कलर, ऑल कलर. व्हॉट इज दॅट? ऑल ऑफ द अबव. ऑल म्हणजे असं नाही बरं का की फक्त एलईडी जो आहे
तो आपण मोस्ट ऑफ द टाइम रेड बघतो म्हणून ते रेड असतो. कधी कधी येलो कलरचे पण असतात आणि ग्रीन कलरचे पण एलईडी असतात. ओके, कधी कधी तुम्ही हे जे पण बघितले असाल ब्ल्यू कलरचे सुद्धा एलईडी असतात. ओके, सो एलईडी इमिट्स ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव म्हणजे रेड, येलो अँड ग्रीन कलर. ओके, इथं पण तोच एमसीक्यू आहे बघा. एमसीक्यू नंबर 72. एलईडी इमिट द लाईट ओनली रेड कलर, येलो कलर अँड ग्रीन कलर. ओके, बघा काय म्हणते, a PN junction that radiates energy as a light instead of heat, that is called as, काय म्हणतो LED. आपण त्याला, एलईडी. करेक्ट. एलईडी काय करतोय, एनर्जी इमिट करतोय इन द फॉर्म ऑफ व्हॉट, इन द फॉर्म ऑफ लाईट. Light. ओके, सो अँड ऑब्विसली दॅट इज वन ऑफ द पीएन जंक्शन डायोड. त्यामुळं द डायोड विच इज गोइंग टू radiates the energy as a light, that is called as the light emitting diode. Okay, काय म्हणताय, the smallest possible ripple factor we get in case of, तुम्ही ते कंपॅरिझन लिहून घेतले का किंवा नोट्स बघितलेत का सगळ्यांनी? हा, नोट्स बघितले असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट रिपल फॅक्टर कोणाचा आहे सांगा बरं. Which of the diode having the smallest ripple factor? Full wave rectifier. बघा बरं, आपण कंपॅरिझन दिलेलं आहे तिथं, सगळ्यांनी चेक करा. रिपल फॅक्टर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, y. ओके, that we have called it is nothing but the y. हा, सो सी, आपण ज्यावेळेस रिपल फॅक्टर बघतोय, ओके, त्यावेळेस आपण काय बघितलं होतं, विच थ्री हॅव वी सीन, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर अँड सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर ह्याचा आपण रिपल फॅक्टर बघितलेला नाही. ओके, सो युअर ऑप्शन इज फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. ओके, त्याच्यानंतर त्याच्याच खालचा क्वेश्चन आहे बघा, त्याच्याच खालचा, रेक्टिफिकेशन efficiency of full wave bridge rectifier will be. हा, बघा, rectification efficiency of full wave bridge rectifier will be. काय ते बघा, मी तुम्हाला सांगतो आता. क्वेश्चन नंबर 68 सगळ्यांनी व्यवस्थित बघा. ऍक्च्युली रेक्टिफिकेशन इफिशियन्सी काय आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरची, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरची 81.2%. बरोबर आहे. 81.2% म्हणजेच काय, 81.2 डिवायडेड बाय 100. बरोबर आहे, म्हणजे तो किती येणार आहे, दॅट इज 0.812. ओके, आणि सेम ऍज फुल वेव्ह रेक्टिफायर विथ ट्रान्सफॉर्मर सेंटर टॅप, सीटी म्हणजे काय, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. ओके, सो फुल वेव्ह ब्रिजची रेक्टिफायरची इफिशियन्सी किती आहे, 81.2%. आणि ह्याची पण इफिशियन्सी किती आहे, हा, फुल वेव्ह रेक्टिफायरची 81.2%. सो युअर ऑप्शन इज नथिंग बट दी ऑल ऑफ अबव. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, 2 इज करेक्ट, 3 इज करेक्ट अँड 4 इज दी ऑल्सो करेक्ट. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 66 बघा. द रिपल फॅक्टर ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर विदाउट फिल्टर किती आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरचा, हा, फुल वेव्ह रेक्टिफायरचा रिपल फॅक्टर विदाउट फिल्टर किती आहे, 0.48. correct, that is nothing but the 0.48. option number B is very correct. Okay, त्याच्यानंतर बघा, in a bridge rectifier if input voltage is Vm sin omega t, then PIV across any diode. PIV म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं, what is the PIV? हा, व्हॉट इज द PIV? पीक इनव्हर्स व्होल्टेज. त्याचा शॉर्ट फॉर्म काय, पीक इनव्हर्स व्होल्टेज. तर ब्रिज रेक्टिफायर साठी पीक इनव्हर्स व्होल्टेज किती आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ पीक इनव्हर्स व्होल्टेज फॉर ब्रिज वेव्ह रेक्टिफायर? VM. करेक्ट. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी किती आहे सांगा, फुल वेव्ह रेक्टिफायर साठी ट्वाइस VM अँड हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी VM. हाफ वेव्ह रेक्टिफायर इट इज VM
full wave rectifier it is twice Vm and bridge rectifier it is again Vm. कळलेलं आहे का? सगळ्यांना कळलेलं आहे का? ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 61 बघा. डोपिंग लेवल ऑफ झिनर डायोड इज. आता झिनर डायोड रेग्युलर डायोड पेक्षा हेवीली डोप्ड आहे का लेसली डोप्ड आहे? हेवीली डोपड. करेक्ट. आता इथं क्रिस्टल डायोड म्हणजेच काय आपला जो नॉर्मल डायोड आहे दॅट इज नथिंग बट दी क्रिस्टल डायोड. सो व्हॉट इज द डोपिंग ऑफ झिनर डायोड ऍज कम्पेअर टू दी नॉर्मल डायोड? काय आहे? हा काय आहे? मोर दॅन दी क्रिस्टल डायोड. आपण काय म्हटलेलं आहे? बिकॉज व्हॉट वी हॅव सेड झिनर डायोड इज अ रिव्हर्स्ड बायस हेवीली डोप्ड डायोड. तो काय हेवीली डोप्ड डायोड आहे. ओके कळलेलं आहे का? आता इथं बघा क्वेश्चन नंबर 62 बघा. कट इन व्होल्टेज ऑफ सिलिकॉन डायोड किती आहे? सिलिकॉन साठी मी सांगितलं होतं तुम्हाला सिलिकॉन आणि जर्मेनियम साठी किती आहे? 0.7. 0.7 and what for germanium then? 0.3. बघा एकदा चेक करा सगळ्यांनी कुणासाठी काय आहे. सिलिकॉन साठी किती आहे बघा? 0.7. ओके ओके. त्यामुळे हे लक्षात राहू द्या. कटिंग व्होल्टेज कटिंग म्हणजेच काय ज्यावेळेस आपण ते बघितलं बघा व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स बघितला त्याच्यामध्ये ते एकदम तुमचा ग्राफ वर जातोय का नाही दॅट इज दी व्होल्टेज फॉर दॅट पर्टिक्युलर सिलिकॉन अँड दी जर्मेनियम. ओके. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 60. दी डायोड इज युज्ड ऍज. किती ऑप्शन दिलेत? ऍम्प्लिफायर रेक्टिफायर ऑसिलेटर व्होल्टेज रेग्युलेटर. काय म्हणून वापरतो आपण डायोड? क्वेश्चन नीट वाचा. डायोड म्हणले त्यांनी झिनर डायोड म्हणले का? रीड दी क्वेश्चन केअरफुली. वेदर दे हॅव सेड झिनर डायोड त्यांनी काय म्हणलंय फक्त हा डायोड म्हणले. करेक्ट. बी. ज्यावेळेस त्यांनी डायोड म्हणतात त्यावेळेस आपण डायोड ऍज काय यूज करतोय? रेक्टिफायर. पण झिनर डायोड काय यूज करतोय आपण? झिनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर. कळलेलं आहे का सगळ्यांना? म्हणजे आपल्याला हे थोडस समजून घ्यायचं आहे कारण काय होतंय म्हणजे आपल्याला येत असते सगळं माहित असतंय पण काय होतंय थोडस आपल्याला ते प्रॅक्टिस झालेली असते. झिनर डायोड इज युज्ड ऍज व्होल्टेज रेग्युलेटर तोंडात बसलेलं असतं. ओके. सो वी आर हॅव्हिंग दॅट पर्टिक्युलर सेन्स. आता इथंच बघा क्वेश्चन नंबर 52. झिनर डायोड कॅन बी युज्ड ऍज. बघा इथं दिलेलं आहे झिनर डायोड कॅन बी युज्ड ऍज और फॉर एम्प्लिफिकेशन रेग्युलेशन रेक्टिफिकेशन स्विचिंग. कशासाठी यूज करणार आहे? रेग्युलेशन. करेक्ट. आलं का लक्षात? म्हणजे जर त्यांनी झिनर डायोड विचारलं तर रेग्युलेटर आणि नॉर्मल डायोड विचारलं तर काय सांगणार तुम्ही? करेक्ट. त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हणते त्यांनी. आता ह्याचा आन्सर तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे बरं का. टिपिकल एक्झाम्पल ऑफ impurity added to intrinsic semiconductor to get n type semiconductor. Which are that? Phosphorus. Correct. That is nothing but the phosphorus. Okay. n टाइप मध्ये आपण कुठल्या कुठल्या इम्प्युरिटी ऍड करतो ज्यावेळेस आपण मी कव्हर करत होतो त्यावेळेस सांगितलं होतं विच आर दॅट इम्प्युरिटीज आर वी आर गोइंग टू ऍड इन टू दी पर्टिक्युलर दिस वन. त्याच्यानंतर पी टाइप साठी कुठला ऍड करतो सांगितलं होतं मी. आय हॅव टोल्ड यू गॅलियम अँड इंडियम दॅट वी आर ऍडिंग टू दी पर्टिक्युलर पी टाइप अँड फॉर एन टाइप phosphorus, arsenic and antimony. These are nothing but the we are going to add for this for what? N type semiconductor. Okay. बघा हा क्वेश्चन बऱ्याचशा वेळा येतोय ना. हे फेमस एमसीक्यू आहे. पीक इनव्हर्स व्होल्टेज इन फुल वेव्ह रेक्टिफायर युज्ड इन सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज. फुल वेव्ह रेक्टिफायरचे किती आहे? 2 Vm.
हाफ वेव्ह रेक्टिफायरचं व्हीएम आणि ब्रिज रेक्टिफायर इट इज ऑल्सो अ व्हीएम. ओके. 59 MCQ बघा. In the breakdown region, Zener diode behaves like a dash dash source. Constant voltage, constant current, constant resistance, and none of the above. काय कॉन्स्टंट राहते? ज्यावेळेस आपण झिनर डायोडचं ऍप्लिकेशन बघितलं, काय कॉन्स्टंट राहते झिनर डायोडच्या ऍप्लिकेशन मध्ये? झिनर डायोडचं ज्यावेळेस काल आपण व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये आपण काय म्हणत होतो, त्या पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर तुमचं काय होतंय, व्होल्टेज किती जरी इन्क्रीज झाला, करंट किती जरी इन्क्रीज झाला तरी तुमचं व्होल्टेज काय राहतंय, कॉन्स्टंट. त्यामुळं ब्रेकडाऊन रिजन मध्ये झिनर डायोड इज बिहेव्स लाईक अ कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स. इट इज बिहेव लाईक द कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स. त्याच्यामुळे तर आपण झिनर डायोड काय यूज करतो, त्याच्यामुळे तर आपण वी आर युझिंग दी झिनर डायोड ऍज दी व्होल्टेज रेग्युलेटर. कळलंय का सगळ्यांना? येस सर. ओके. त्याच्यानंतर 48 नंबरचा MCQ बघा. झिनर डायोड युटिलाइज दिस डॅश डॅश कॅरेक्टरिस्टिक्स फॉर इट्स ऑपरेशन. कुठलं ऑपरेशन झिनर डायोड यूज करतो, वेदर फॉरवर्ड और रिव्हर्स? रिव्हर्स. करेक्ट. कारण झिनर डायोड इट इज अ reversed biased connected diode. It is operate in the reversed biased mode. बघा त्यांनी वर पण दिलेलं आहे. 47 नंबरचे MCQ बघा. झिनर डायोड इज ऑलवेज डॅश डॅश कनेक्टेड. कशा कनेक्टेड आहे? इट इज कनेक्टेड इनटू दी रिव्हर्स बायस. ओके. परत त्याच्या वरचा MCQ, दी डोपिंग लेवल इन दी झिनर डायोड इज दॅट ऑफ दी क्रिस्टल डायोड. काय म्हणणार आता? मोर दॅन दी क्रिस्टल डायोड. आलं का लक्षात सगळ्यांना? हे तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. हे की पॉइंट्स आहेत आणि ह्याच्यावरच भरपूर वेळा MCQ विचारलेले आहेत. म्हणजे असं नाही की कुठले डिफिकल्ट असे MCQ आहे. आणि सेकंड सेक्शन हा पूर्णपणे थिअरी आहे. फक्त लास्ट चॅप्टर जर सोडला, चॅप्टर नंबर 8, देन सेक्शन सेकंड इज होल ऑफ फुल्ली थिअरॉटिकल. त्यामुळं देर इज अ लॉट ऑफ स्कोप इन दी सेक्शन सेकंड फॉर गोइंग दी MCQ. ओके. आता इथे बघा काय म्हणताय त्यांनी. झिनर डायोड हॅज 1 PN जंक्शन, 2 PN जंक्शन, 3 PN जंक्शन आणि नन. किती PN जंक्शन आहे झिनर डायोड मध्ये? आपण असं बघितलं का कुठं की 2 PN जंक्शन आहेत, 3 PN जंक्शन आहेत? आपण बघितले का? नाही. कारण सिम्बॉल आपण झिनर डायोडचा सिम्बॉल बघा आपण कसा यूज केलता. हाऊ वी हॅव सिम्बॉल? सिम्बॉल सेमच आहे डायोड सारखा. ओके. फक्त काय केलेलं आहे, they have just extended this particular step or line. त्यामुळे झिनर डायोड मध्ये सुद्धा असताना काय आहे, ओनली 1 PN जंक्शन आहे. आता जे मल्टिपल PN जंक्शन्स आहेत ते आपल्याला कुठे शिकायचे, दॅट वी हॅव टू कव्हर इन दी चॅप्टर नंबर 6. आपल्याला चॅप्टर नंबर 6 मध्ये बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला 2 PN जंक्शन शिकायचे आहे. वी हॅव टू लर्न दॅट हाऊ वी आर गोइंग टू कनेक्ट दिस पर्टिक्युलर into 2 PN junction. When we have connected the 2 PN junction, what it will happen, that we have to see. Okay. Then हे बघा, हे पण MCQ बऱ्याचशा वेळा विचारले जाते. बघा 39 नंबरचे MCQ. When the graph between current through and voltage across the device is a straight line, then device is referred to as the linear active, non-linear passive. जर ग्राफ आपण जर बघा असा जर माझा VI कॅरेक्टरिस्टिक्स असेल आणि ग्राफ जर प्रत्येक वेळेस असा स्ट्रेट लाईन येत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? एव्हरीबडी व्हॉट यू कॅन कॉल फॉर दॅट? लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स. त्याला तुम्ही काय म्हणता? लिनियर. का? कारण जसं जसं तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होत जाते तसं तसं तुमचं काय होत जाते, करंट इज ऑल्सो गोइंग टू बी इन्क्रीज. If you are considering this V, this as the I, as your current is going to increase, at that same time your voltage is also going to be increased, current is also going to be increased at that time. So this characteristics is called as the linear characteristics. Okay, this is also called as the linear characteristics. बघा
हे MCQ खाली आले का? whether that MCQ appears there. ओके हा आता क्वेश्चन नंबर 36 बघा. द लिकेज करंट इन द क्रिस्टल डायोड इज ड्यू टू. ओके हे MCQ लक्षात ठेवा. लिकेज करंट इज ऑलवेज ड्यू टू दी मायनॉरिटी कॅरियर्स. ओके म्हणजे काय काय ह्याच्यात होल्स ऍज दी मायनॉरिटी कॅरियर्स आहेत आणि काय काय ह्याच्यात इलेक्ट्रॉन्स ऍज दी मायनॉरिटी कॅरियर आहेत. बरोबर आहे. सो दी लिकेज करंट, लिकेज म्हणजे काय, जर तुमचा सपोज 2.5 एम्पियर करंट फ्लो होत असेल पण ड्यू टू दी सम व्हॉट आय कॅन से हिअर अँड देअर 0.1 or 0.12 ampere you will not get at the output. That is nothing but the leakage current, and that current is due to the what? That current is due to the what? Minority carriers. Okay. आता question number 32 बघा. The reverse current in the diode is in the order of. रिव्हर्स करंट कशामध्ये आहे, तुम्ही VI कॅरेक्टरिस्टिक्स काढलेली आहे आणि त्याचं रेटिंग घेऊन घेतलेलं आहे. सांगा आता मला रिव्हर्स करंट कशा आहे? इन दी ऑर्डर ऑफ मिली एम्पियर. कशात आहे? इन दी ऑर्डर ऑफ मिली एम्पियर. आहे का सगळ्यांकडे VI कॅरेक्टरिस्टिक? एव्हरीबडी शुड हॅव दॅट VI कॅरेक्टरिस्टिक्स. येस सर. त्याच्यामध्ये बघा रिव्हर्स करंट कशात आहे? इट इज इन दी फॉर्म ऑफ मिली एम्पियर. आणि जर तुम्ही फॉरवर्ड करंट बघितला कशामध्ये फॉरवर्ड करंट? फॉरवर्ड करंट कशामध्ये? इन टर्म्स ऑफ व्हॉट? फॉरवर्ड करंट. रिव्हर्स करंट बरोबर आहे मिली एम्पियर मध्ये. फॉरवर्ड करंट कुठल्या युनिट मध्ये आहे? मायक्रो एम्पियर लिहून दिलेला आहे, सगळ्यांनी बघा. ओके आता बघा काय म्हणते त्यांनी परत तिथे शिकवायला. क्रिस्टल डायोड हॅज दी 1 PN जंक्शन. ओके त्याच्यानंतर बघा हे तुम्हाला काय येऊ शकतं. लिकेज करंट येते रिव्हर्स बायस PN जंक्शन. हे खाली आले का MCQ? नो. इथं आले का? whether that is appeared here. हा MCQ नंबर 26 बघा. With the forward bias PN junction, the width of depletion layer. ज्यावेळेस PN जंक्शन फॉरवर्ड बायस असतो त्यावेळेस डिप्लेशन लेअरची विड्थ जास्त कमी असणार का जास्त असणार? कोण सांगताय? इमॅजिन करू शकताय का? करेक्ट. Correct. Whenever it is in the forward bias, the width of depletion layer is less as compared to when it is into the reverse bias. Okay. So when PN junction is forward bias, width of depletion region decreases, and whenever it is into the reverse bias, it is going to be increases. Okay. म्हणजेच त्याचा कॉन्व्हर्स तुम्ही काय म्हणू शकता? त्याचा कॉन्व्हर्स इन टर्म्स ऑफ मला रेजिस्टन्स मध्ये सांगा. इन टर्म्स ऑफ मला रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स कुठल्या ह्याचा जास्त असेल? रिव्हर्स बायसचा जास्त असेल का फॉरवर्ड बायसचा? रिव्हर्स. करेक्ट. रिव्हर्स बायस आहे म्हणून तर त्या पर्टिक्युलर डिप्लेशन रिजनचा तुमचा व्हॉट एव्हर द रेजिस्टन्स इज देअर, इफ इट इज ग्रेटर, दॅट्स वाय देर इज अ नो फ्लो ऑफ द करंट. ओके. रेजिस्टन्स इज ग्रेटर, इट मीन्स दॅट करंट इज नॉट गोइंग टू फ्लो. असं नाहीये की डिप्लेशन रिजन मधून करंट फ्लो होत नाही. थोडाफार लिकेज करंट फ्लो होतच असतो. ओके. बट व्हॉट इट विल हॅपन, as we are going to consider the forward bias PN junction diode, its resistance is less of that particular depletion region or that particular resistance of that diode, and as far as the reverse bias is concerned, its resistance is going to be increased. Okay. बघा आता इथे बघा MCQ नंबर 30.
the crystal diode has the forward resistance in the order of, it is in the order of only just ohm. Okay, पण 24 number MCQ दिलाय काय, the reverse bias PN junction has the resistance in the order of, it is in terms of the mega ohm. Why? Because no current is going to flow, only that leakage current is going to flow. That's why we are saying that reverse bias PN junction diode has a high resistance and forward bias PN junction has the less resistance. Okay, हा 22 number MCQ बघा आता काय सांगू शकाल तुम्ही, a reverse bias PN junction diode has narrow depletion layer, low resistance, almost no current, large current flow. काय असू शकतं? What will be your answer? Almost no current. Almost no current. Correct. Almost no current. No current in the reverse bias PN junction. Reverse bias जर असेल तर तुमचा डिप्लेशन लेअर हा नॅरो नसणार आहे, इट इज अ वाइडर. Okay, if reverse bias is there, then your resistance is the higher, and if your PN junction diode is in the reverse bias, there is no possibility that large current will going to flow. So what is your answer? The answer is almost no current. What is your answer? Almost no current. आता 19 number MCQ बघा. The battery connection required for forward bias PN junction are, P type कशाला connected पाहिजे forward bias ला? Positive. Positive, and N is connected to the Negative. negative. म्हणजे कुठला आन्सर येते forward bias जर असेल तर what will be your answer? A. Option A. Answer No. number A. Positive terminal to the P and negative terminal to the N. आता लक्षात घ्या, you can consider here कॉन्व्हर्स MCQ पण विचारलं जाऊ शकतं. कॉन्व्हर्स MCQ म्हणजे काय, त्यांनी फक्त तिथं फॉरवर्डच्या जागी जर रिव्हर्स केलं देन इट विल बिकम अनदर न्यू MCQ. बरोबर आहे का? आलंय का सगळ्यांना लक्षात? म्हणजे असं नाही की रिव्हर्स बायस MCQ तुम्हाला यायला नाही पाहिजे. जर त्यांनी फॉरवर्डच्या जागी रिव्हर्स बायस टाकलं तर परत काय होणार आहे, इट विल बिकम अनदर न्यू MCQ. ओके, एव्हरीबडी गॉट दिस वन? हा बघा, MCQ number 16. In the semiconductor, current conduction is due to only holes, only free electrons, holes and free electrons, and none of the above. What will be the option? Holes and free electrons. Holes and free. Correct. It is not like that. In the semiconductor, current is due to the only electrons. Okay, because in P type, majority charge carrier are different, and in N type majority charge carrier are different. So what you have to remind, in the semiconductor the current conduction is due to holes as well as the free electrons. Okay, holes as well as the free electrons. आता MCQ number 13 बघा. A hole in a semiconductor is defined as, काय बघा, a free electrons, the incomplete part of electron pair bond, a free proton and free electrons. काय आन्सर आहे? Option B. Option B, correct. काय होते, ज्या वेळेस whenever there is a pair of electron which is like covalent bond is present, whenever the pair of that particular electron is going to break, at that time what happened, there is a creation of holes. Okay, so that is nothing but the incomplete part of the electron pair bond. Okay, त्याच्या पुढचं, the addition of trivalent impurity बघा, MCQ number 12. The addition of trivalent impurity into a semiconductor creates many. Trivalent impurity add केलं तर काय होतंय, whenever we are going to add the trivalent impurity, Holes. काय होणार आहे? काय क्रिएट होणार आहे? Absolutely right. Whenever we are going to add the trivalent impurity, it will create the holes. आणि ज्यावेळेस पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ऍड करू त्यावेळेस काय क्रिएट होणार आहेत एक्स्ट्रा? Free electrons. आले का लक्षात?
म्हणजे तुम्ही आता MCQ लक्षात ठेवताना फक्त असं लक्षात ठेवू नका की ट्रायव्हॅलंट ऍड केल्यावर काय होतंय, कॉन्व्हर्स MCQ पण लक्षात ठेवायला चालू करा. ओके, आता 11 नंबरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? A trivalent impurity has dash dash valent electrons. How Five. many valence electrons are there? 5. 3. Trivalent बोलले, not pentavalent. 3. Tri Three. for 3 and penta for 5. Five. असं घाई करू नका, नाहीतर येत सगळं असायचं, घाई घाई चुकीचा आन्सर लिहित जायचं. बघा क्वेश्चन नंबर 8. Addition of pentavalent impurity to the semiconductor creates many. Pentavalent impurity ऍड केलं तर काय होणार आहे? What will be create? Free electrons. Correct. It will create the free electrons. Okay.